मित्रांनो, हा जो विषय आहे ना तो ॲक्च्युअली इंटरेस्टिंग आहे। मी या टॉपिकवर दिवसभर बोलू शकतो। टॉपिक आहे एक्सरसाइज करणे इम्पॉर्टंट आहे का, आणि जर हा तर मग किती इम्पॉर्टंट आहे। तुम्ही पुरुष असो किंवा महिला, या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील। पण एक गोष्ट मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो की एक्सरसाइज म्हटलं की जिम मध्ये जाऊन फक्त वेट उचलणे नसतं। हो, त्याला आपण वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणू शकतो। पण एक्सरसाइज जो आहे तो एक वायडर टर्म आहे। सोप्या भाषेत सांगू तर आपण कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो ज्याने आपल्या जास्त कॅलरीज बर्न होतात, त्याला आपण एक्सरसाइज म्हणू शकतो। जास्त तर लोकांना हेच वाटतं की एक्सरसाइज केल्याने त्यांचं शरीर एका बॉडी बिल्डर सारखं होईल, पण असं नसतं। ते डिपेंड करतं की आपण कोणत्या प्रकारची ट्रेनिंग करतोय। तुम्ही विराट कोहलीला बघा किंवा तुमच्या कोणत्याही फेवरेट ॲथलीटला बघा, ते सगळे जिम मध्ये एक्सरसाइज करतात, पण त्यांची फिजिक एका बॉडी बिल्डर सारखी नसते, कारण ते जे ट्रेनिंग करतात त्याला ॲथलेटिक ट्रेनिंग म्हणतात। त्यांचा मेन फोकस फ्लेक्सिबिलिटी आणि एंड्योरन्स वाढवण्याचा असतो। चला मग, असे कोणते बेनिफिट्स आहेत जे आपल्याला रेग्युलरली एक्सरसाइज केल्याने भेटतील। सगळ्यात मेन म्हणजे आपली फिजिकल हेल्थ। हो, रेग्युलरली एक्सरसाइज केल्याने आपली कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ इम्प्रूव्ह होते, आपल्या हाडांना आणि मसल्सला ताकद भेटते, आपल्या शरीराला फ्लेक्सिबिलिटी आणि बॅलन्स प्रदान होतो। दुसरा सर्वात महत्त्वाचा आणि कमी चर्चित फायदा म्हणजे आपली मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते। हो, रेग्युलरली एक्सरसाइज केल्याने आपली मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते। जर तुम्हाला डिप्रेशन आणि एन्झायटी सारखे प्रॉब्लेम्स असतील तर तेही कमी होतात। तुमचा जो ओव्हरऑल मूड आहे तो बूस्ट होतो, तुमची स्लीप क्वालिटी जी आहे ती पण इम्प्रूव्ह होते। रेग्युलरली एक्सरसाइज केल्याने आपल्या शरीराला क्रॉनिक डिसीजेस होण्याची शक्यता कमी होते। क्रॉनिक डिसीजेस म्हणजे डायबिटीज, हार्ट अटॅक आणि कॅन्सर सारखे भयानक आजार। शेवटचा फायदा म्हणजे आपलं आयुष्य वाढते। आता कोण असेल ज्याला जास्त नाही जगायचंय, एक्सरसाइज केल्याने आपला लाईफ स्पॅन ही वाढतो। मित्रांनो, हे सगळे फायदे तर नक्कीच होतील, पण जर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगितलं तर जिम केल्याने मला सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे माझा कॉन्फिडन्स वाढला। चला, या व्हिडिओला आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जे जिमला जायचं म्हटलं की नखरे करतात। चला भेटूया।